नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या या भागामध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा. आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे हायपरटेन्शन, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये उच्च रक्तदाब किंवा हाय बी पी असं म्हणतो. सामान्यपणे रक्तदाब 120/80 मिलीमीटर ऑफ एजी असा असतो. यापेक्षा जर जास्त तो जाणवला तर त्याला उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. उच्च रक्तदाबाची प्रमुख लक्षणं कोणती? तर सतत डोकं दुखणं, चक्कर येणं, मानसिक ताणतणाव वाढणं, थकवा जाणवणं, दृष्टी धूसर होणं म्हणजेच डोळ्याने दिसायचे कमी होणं. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहारामध्ये जास्त मिठाचं प्रमाण खाणे, चरबीयुक्त आहार घेणे, शरीराचे वजन जास्त असणे, मानसिक ताणतणाव असणे, सतत एका ठिकाणी बसून काम करणे, तसेच आनुवंशिकता. उच्च रक्तदाबासाठी आपण पुढीलप्रमाणे आयुर्वेदिक औषधं घेऊ शकतो. ब्राह्मी, जटामांशी, शंखपुष्पी, सर्पगंधा, अर्जुन, गोक्षूर, पुनर्नवा, त्रिफळा यासारखी चूर्ण, तसेच गोक्षुरादी गुगुळ, चंद्रप्रभावटी, त्याचप्रमाणे दशमूळ काढा, मांसादी काढा, पुनर्नवाष्टक काढा यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. आयुर्वेदिक पंचकर्म करावयाचे म्हटले तर यामध्ये प्रामुख्याने शिरोधारा, विरेचन, रक्तमोक्षण यांचा समावेश होतो. मांसादी काढ्याने शिरोधारा घेतल्यास रक्तदाबावर चांगल्या प्रकारे परिणाम जाणवतो. उच्च रक्तदाब म्हणजे शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये सामान्य पातळीपेक्षा जास्त दाब निर्माण होणं आणि या दाबामुळे भविष्यात हृदयविकार, स्ट्रोक म्हणजेच लकवा किंवा पॅरालिसिस यासारख्या आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाविषयी जाणून घेताना आपण कोणत्या प्रकारे दैनंदिन आहार विहार केला पाहिजे? तर आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी असणे, आहारामध्ये प्रामुख्याने पालक, पनीर, मूग डाळीची खिचडी, गाजर, काकडी, ब्राऊन राईस, ओट, केळी, बीट यांचा समावेश असणे, आहारामध्ये मिठाऐवजी सैंधव वापरणे, ताजा भाजीपाला, फळे, कमी चरबीचे दुग्धजन्य पदार्थ वापरणे, नियमित व्यायाम करणे, तसेच तणावमुक्त जीवनशैली ठेवणे आणि तुळशीची किंवा ओव्याची पाने खाणे यामध्ये फायदेशीर ठरते. तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये भाजीला आणि वरणाला जे आपण फोडणी देताना लसूण वापरतो, अशा लसणाची कच्ची पाकळी दररोज सकाळी आपण उपाशीपोटी खाल्ली तर रक्तदाबावर नियंत्रण मिळू शकते. दररोज 7 ते 8 तास शांत पुरेशी झोप घेणे, धूम्रपान आणि मद्यपान ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. धन्यवाद.